2021चा पास आउट आहो. कोरोनाचा टाइम होता तेव्हा सगळेजण म्हणजे IT कंपनीत एकदम घरूनच लागत होते. माहिती आहे कंडिशन कशा आहे प्रायव्हेटमध्ये. आणि तिथे जॉब सिक्युरिटी वगैरे नसते. खूप चांगलं झालं होतं माझं प्रिपरेशन. सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या होत्या मी तिथे. मग बाकी घरून केलं पूर्ण. मी काय केलं म्हणजे माझी ती पहिलीच एक्झाम होती. त्याच्या आधी कोणती एक्झाम दिली नव्हती. माहित होतं सिलेक्शन होणारच म्हणून. फक्त पेपर व्यवस्थित सोडून माझी क्लासेसमध्ये सरांकडून खूप चांगली क्लिअर झाली. मग मी नंतर कधी थेअरी बघितलंच नाही. मग मी MCQs करत गेलो. इन्स्ट्रक्शन दिलं होतं इथे कमीत कमी तुम्हाला 8 तास स्वतः बसच लागणार. 8 ते 10 तास कंटिन्यू. जेव्हा क्लासेस संपल्यानंतर घरी 8-10 तास रेग्युलर होते. तर आमचे ते सरांचेच होते. सर हप्त्यातून 2 दिवस टेस्ट घेत होते ऍपवर. त्यामध्ये टॉपमध्येच राहतो. टॉप 20 मध्ये त्यापासून सुरुवात केली. पूर्ण जितके पण आधी वाचलेले पुस्तक होते पहिल्यापासून पुन्हा वाचले. आणि IT इन्स्ट्रक्टर मध्ये चांगले होते. मला म्हणजे 2 मार्किंग मध्ये त्याच्यामध्ये राहिलं. पहिले 5 सब्जेक्टवर जास्त फोकस करायचा आणि मग इलेक्ट्रॉनिक्सचे सब्जेक्ट घ्यायचे. मग चेक केलं तर माझं नाव होतं सिलेक्शन लिस्ट मध्ये. आणि मग तसंच झोपच उडाली माझी. जिथे कुठे टाइमपास होत असेल सोशल मीडिया वगैरे कुठं आणखी जिथे तुमचा टाइम वेस्ट होत असेल ते सगळ्या गोष्टी बंद करून टाकायच्या. सायकल कंटिन्यू राहू द्यायची जोपर्यंत आपल्या सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव येत नाही. कन्सिस्टंटली एकदम अभ्यास करतात. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर तुम्हाला माहित आहे की आता गव्हर्नमेंटचे एक्झाम नॉर्मली लवकर येत नाही आणि आल्या तर त्याच्यात लवकरात लवकर सिलेक्शन होणं महत्वाचं असते. तर आज आपल्यासोबत आहे जय आडे. तर यांचं असं आहे की यांनी कमीत कमी टायमात ज्या पण एक्झाम आहेत त्या क्रॅक केलेल्या आहे. सध्या ते महाजनको येई म्हणून इथं जॉईन आहे, NTC मध्ये काम करत आहे. तर त्यांच्याविषयी त्यांच्या जर्नीविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आणि मॅक्झिमम क्वेश्चन कव्हर करण्याचा आपण इथे प्रयत्न करू. तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही नंतर कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. आणि तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. तर चला तर मित्रांनो सुरू करूया. तर जय आडे, तुम्ही थोडंफार इन्फॉर्मेशन देऊन द्या. बॅकग्राऊंड तुमचं कसं आहे, इंट्रोडक्शन तुमची. नमस्कार सर्वांना, माझं नाव जय आडे. मी प्रॉपर दिग्रसचा आहे, यवतमाळ जिल्ह्यात येते तिथे. आणि माझं 12वी पर्यंतचं एज्युकेशन दिग्रसमध्येच झालेलं आहे. आणि नंतर पुढे इंजिनिअरिंगसाठी मी यवतमाळला गेलो. जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून माझी इंजिनिअरिंग झाली. 2021चा पास आउट आहो मी. आणि मग गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन तेव्हाच चालू केली. म्हणजे मला गव्हर्नमेंटमध्ये जायचं होतं. घरच्यांनी सांगितलं होतं गव्हर्नमेंटच कर म्हणून. तर मग मी तेव्हापासूनच प्रिपरेशन चालू केली. म्हणजे तुम्ही 21चे पास आउट आहे. हो. आणि त्याच्यानंतर म्हणजे एकदम स्टार्टिंग कुठून झाली, म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटची एक्झाम द्यायची आहे तर आधी काही क्लासेस वगैरे होते की तुम्ही पास आउट झाल्यानंतर क्लासेस वगैरे केले? नाही, आधी असं काही म्हणजे हे नव्हतं. पास आउट झाल्यावर म्हणजे तेव्हा ते कोरोनाचा टाइम होता. तेव्हा सगळेजण म्हणजे IT कंपनीत एकदम घरूनच लागत होते. तेव्हा सगळे म्हणजे माझे मित्र वगैरे बॅचचे वगैरे सगळे लागून गेले. तेव्हा मला लागता आलं असतं, पण माझी ताईंनी मला म्हटलं इकडे प्रायव्हेट मध्ये येऊ नको म्हटली. कारण आपल्याला माहित आहे कंडिशन कशा आहे प्रायव्हेट मध्ये. आणि तिथे जॉब सिक्युरिटी वगैरे नसते म्हणून मला म्हटलं तू गव्हर्नमेंटच कर म्हणून. आणि आपल्या इलेक्ट्रिकल मध्ये जागा असतात ना गव्हर्नमेंट मध्ये. म्हणून मग मी ठीक आहे म्हटलं गव्हर्नमेंटचं एक्झाम द्यावं म्हटलं. मग मी तिकडे क्लासेस म्हणजे ऑगस्ट मध्ये आमचे पासआउट झाला आणि ऑक्टोबर मध्ये मी क्लासेस जॉईन केले केंद्र सरांचे. ते क्लासेस ऑनलाईन होते की नाही, ऑफलाईन, औरंगाबादला जाऊन ऑफलाईन. म्हणजे तुम्ही म्हणजे आधी तुम्ही म्हणजे काहीच प्रिपेअर नव्हतं केलं का ड्युरिंग? नाही, काहीच नाही. म्हणजे मला ते कोविड वगैरे होतं त्या बॅच मध्ये? तेव्हा तर घरीच होतं, कोविड मध्ये घरीच होतं. 2 वर्ष इंजिनिअरिंग झाली, 2 वर्ष घरीच. म्हणजे आय थिंक तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर कॉलेजमध्ये होते यवतमाळला. हो. आणि मग 2 वर्ष ते कोविड मध्येच गेले असेल. कोविड मध्ये. थर्ड इयर आणि फायनल इयर. आणि त्याच्यानंतर औरंगाबादला जाऊन तुम्ही ऑफलाईन क्लासेस केले. आणि म्हणजे ऑगस्टच्या तेवढ्यात म्हणत आहे? ऑक्टोबर मध्ये. ऑगस्ट मध्ये इंजिनिअरिंग झाली समजा. आणि थोडं डिले झालेलं होतं, कोविड डिले झालं होतं. आणि मग ते क्लासेस किती महिने चालले तुमचे? आमचे तरी 5-6 महिने चालले ते. ओके. आणि मग म्हणजे मग तुम्ही 22 की 23 कधी आले तिथून वापस? क्लासेस संपल्या फेब्रुवारी मध्ये संपले आणि मी घरी आलो. मग बाकी 22 फेब्रुवारी 2022. आणि तिथून मग पुन्हा घरूनच केलं मग प्रिपरेशन. मग पुन्हा क्लासेसला गेले? क्लासेस वगैरे होते का ऑनलाईन? नाही, क्लासेस ऑफलाईन मध्येच खूप चांगलं झालं होतं माझं प्रिपरेशन. सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या होत्या मी तिथे. मग बाकी घरून केलं पूर्ण. ओके. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मग कोणकोणते फॉर्म भरले? फॉर्म मी ट्रान्सकोचा भरला, जन्कोची एक्झाम दिली, IT इन्स्ट्रक्टर दिली होती. आणि मधात महानगरपालिकेच्या आल्या होत्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आणि इतकेच दिलंय. म्हणजे जवळपास 4 एक्झाम तुम्ही दिल्या, ट्रान्सको, जनको
PCMC वगैरे आयटी इन्स्ट्रक्टर. IT इन्स्ट्रक्टर. मग याच्यामधून कोणत्या याच्यात सिलेक्शन झालं तुमचं? इथे महाजनको मध्ये की बाकी इकडे पण झालं? ट्रान्सको मध्ये, म्हणजे माझी सिली मिस्टेक आणि मी टाइम मॅनेजमेंट केलं नव्हतं म्हणून त्याच्यामुळे ट्रान्सफर राहिली माझी. ओके ओके. आणि तुमची तशी कॅटेगरी कोणती येते? विजय येते माझी कॅटेगरी. विजय मध्ये येतात. मग त्याचा मला कट ऑफ वगैरे नॉर्मली लो राहतं ना, की नॉर्मली की त्याच्यामध्ये पण आता कॉम्पिटिशन आहे बऱ्यापैकी? कॉम्पिटिशन आहे बऱ्यापैकी, पण बाकी कास्टच्या कम्पॅरिझन मध्ये थोडा कमी जातो कट ऑफ वगैरे. आणि बघा, मग त्याच्यानंतर ट्रान्सको झाला तुमचा, जनको पण. आता जनको मध्ये जेव्हा तुम्ही, म्हणजे पहिले जेव्हा ट्रान्सको दिली होती डिसेंबर मध्ये ट्रान्सफर झाली होती 29 डिसेंबरला. ओके. आणि 27 एप्रिलला जनको होती. तर मग म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रान्सफर दिले होते त्याच्यात तुम्हाला कोणते लूप होल्स आढळले होते जे तुम्ही इथे जनको मध्ये ओव्हरकम केले होते? ट्रान्सको मध्ये मी काय केलं, माझी ती पहिलीच एक्झाम होती, त्याच्या आधी कोणती एक्झाम दिली नव्हती. तर तिथे मला समजलंच नाही, म्हणजे मी टेक्निकल मध्येच खूप वेळ घालवला. म्हणजे तुमची फर्स्ट एक्झाम ट्रान्सकोच होती? म्हणून ते येत नंतर नाही का, म्हणजे टेक्निकल मध्येच खूप वेळ घालून दिला. आणि मग मला नॉन टेक्निकल सॉल्व्ह करायला वेळच नाही मिळाला, म्हणजे जास्त. ते असंच राहून गेलं आणि माझं सिलेक्शन थोड्याच मार्केट राहिलं, म्हणजे 3 मार्केट जवळपास राहिलं. आणि म्हणून म्हटलं ते चुकी नाही करायला पाहिजे जनको मध्ये. म्हणजे तुम्ही तिथे फक्त टेक्निकल वरच जास्त टाइम दिला स्टार्टिंगला? ते लक्षातच नाही आलं, म्हणजे ते नंतर वेळच नाही पुरला नॉन टेक्निकल साठी. येत होतं ते, मी बघितले सोपे थोडे इझीच क्वेश्चन होते, पण शेवटी वेळच नव्हता ना. म्हणजे मग टेक्निकलला किती टाइम गेला तुमचा? म्हणजे माझं 90 मिनिटाच्या वर टेक्निकललाच गेलं फक्त. म्हणजे जवळपास 1.5 तास तिथंच गेला. ते अर्ध्या तासात एवढं काही कव्हर झालं नाही नॉन टेक. आणि मग इकडे टेक्निकलचे चुकले असेल? टेक्निकलचे चुकले असेल. मग जनरेशनची जेव्हा एक्झाम दिली तेव्हा म्हटलं पहिले जे येते ते सॉल्व्ह करायचं म्हटलं. मग व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट केलं, टेक्निकल नोट सगळं व्यवस्थित सोडलं. मग म्हणजे 2 तासामध्ये व्यवस्थित मॅनेजमेंट केलं आणि सिलेक्शन झालं. म्हणजे मला माहित होतं सिलेक्शन होणारच म्हणून, फक्त पेपर व्यवस्थित सोडून आहे. अच्छा. आणि ते जे इश्यू होता, म्हणजे ते जॉईनिंग लेटर वगैरे लेट यायचा, तो त्याच्यासाठी मग तुम्ही पण प्रयत्न केले का तुमच्या लेवलवर? हो, प्रयत्न केले होते, पण मी तेवढं लक्ष नाही दिलं, कारण आपली पुन्हा ट्रान्सफरची एक्झाम होती ना. ओके ओके. त्याच्यासाठी करत होतो प्रिपरेशन, पण तरी केले प्रयत्न केले जॉईनिंग लेटर येण्यासाठी. तर मग ते जॉईनिंग लेटर आय थिंक लेट आलं होतं? लेट आलं, आम्हाला 8 महिने लेट मिळालं. 8 महिने लेट. आणि मग त्याच्यानंतर जॉईनिंग लवकरच आली? जॉईनिंग लेटर भेटलं? जॉईनिंग लेटर मिळाल्याच्या 1 महिन्यात आमची ट्रेनिंग चालू झाली. डीव्ही सगळ्या सोबतच झाली होती? डीव्ही सोबतच, आपली सोबतच झाली होती 2000 तर मित्रांनो, या आमच्या ज्या बॅच मध्ये आहे ते थोडा डिले जे प्रोसेस होते, जे आधी आपण जयेश गवडीच्या इंटरव्ह्यू मध्ये बघितले होते की थोडा डिले यांना ऑफर लेटर भेटला होता. तेच वॅकन्सीज नाही आहे या कारणाने. तर त्यामध्ये बऱ्यापैकी आमच्या ज्या ब्रांचची मुलं आहे त्यांचा जास्त समावेश होता आणि त्यामुळे त्यांना जॉईनिंग वगैरे लेट मिळाली. बट ट्रान्सको पण होता सोबतच चालू, म्हणजे सेकंड जे रिक्रुटमेंट आहे ती आली होती, तर हे त्याच्याकडे वळले रॅदर दॅन. त्याच्यासाठी पण प्रयत्न चालू होते जे बाकी ब्रांचेसचे होते, जसे मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, ते जास्त त्याच्याकडे प्रयत्न करत होते, कारण की त्यांच्याकडे ऑप्शन्स नव्हतं. तर हे इलेक्ट्रिकल होते, यांना माहित होतं की आता ट्रान्सको पण करायचीच होती, तर ते थोडंफार इकडे पण लक्ष देत होते. मग जेव्हा ट्रान्सकोचं सपोज सेकंड जे आलेलं होतं तेव्हापर्यंत मग तुमचा कोणत्या मंथपर्यंत अभ्यास चालूच होता? कारण की इकडलं तेवढं काही कन्फर्म नव्हतं. आपली मार्च मध्ये एक्झाम होणार होती ना, 22 मार्च काहीतरी, 23 मार्च. तोपर्यंत माझा अभ्यास चालूच होता. मार्च जोपर्यंत नोटिफिकेशन आली नव्हती, मार्चच्या पहिल्या हप्त्यात आली होती ना कॅन्सल होण्याची एक्झाम, तोपर्यंत चालू होता माझा. मग जसं तो नोटिफिकेशन आलं मग तिथून बंदच झाला अभ्यास, बंदच आहे आतापर्यंत. अच्छा. आता मग जनको. तर हे सांगा की जनको मध्ये आता तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन? म्हणजे आता इथे बरं वाटत आहे की अजून काही प्लॅनिंग आहे वरती? इथे चांगलंच वाटत आहे. असं पोस्टिंग वगैरे ठीक आहे, जवळपास भेटली म्हणून चांगलं, आणि सगळं चांगलं आहे, पेमेंट वगैरे छान आहे. मग तुला कुठे आहे पोस्टिंग? मला खापरखेड्याला पोस्टिंग आहे. ओके, खापरखेडा. आणि मग तुम्ही आता यवतमाळ मध्ये राहता की दिग्रस मध्ये राहता? दिग्रस. ओके ओके. आता हे सांगा की सपोज आता तुम्ही तर क्लासेस तर लावलेच होते केंद्रे सरांचे, त्या व्यतिरिक्त म्हणजे तुमच्या टेबलवर आणखी काय काय हे होते, म्हणजे सोर्सेस काय होते प्रिपरेशन साठी? बुक्स म्हटले तर मी पहिले केंद्रे सरांचे इन्स्टिट्यूटचे बुक होतं, म्हणजे ते थेरी वाला आहे, एमसीक्यू थेरी दोन्ही आहे त्याच्यात? दोन्ही आहे. मी अजून व्ही.के. मेहता वाचली, जे.बी. गुप्ता, त्याच्यानंतर एमसीक्यू साठी ESCचे मेडिसीचे बुक आहे 2, ते वाचल्या, आणि युथ पब्लिकेशनच्या 2 बुक्स आहे, त्याच्यात आहे एमसीक्यू. आणि पॉवर सिस्टीम साठी CL वादाची बुक वाचली. म्हणजे त्याच्यामधलं थेरी वाचली का पूर्ण? नाही, थेरी माझी क्लासेस मध्ये सरांकडून खूप चांगली क्लिअर झाली. मग मी नंतर कधी थेरी बघितलंच नाही, मग मी एमसीक्यूज करत गेलो.
म्हणजे जे सगळे आहे हे बुक जे म्हटलंय त्याच्यात एमसीक्यूज आहे most हो of. एमसीक्यूज आहे, एमसीक्यूज केले त्याच्यातले मी. ओके हा आणि बाकी म्हटलं मग काही पीडीएफ होते, जसे ते ईएडी रमण सरांची एक पीडीएफ ओके. होती 5,000 एमसीक्यू, ती एक केली. हम्म. आणि बाकी युट्यूबवर भरपूर बघितले मी. युट्यूबवर आपलं- म्हणजे नेमकं काय बघायचे, म्हणजे थेअरी वाले की एमसीक्यू जे लेक्चर राहते ते? आपली जे पहिले ट्रान्सकोची एक्झाम होणार होती जुलैमध्ये होणार हम्म, होती, हम्म, तर ती तोपर्यंत माझं म्हणजे सगळं अभ्यास जवळपास कव्हर झालेलं होतं. हम्म. आणि मग नंतर ते पोस्टपोन होत गेली ना, मग डिसेंबरमध्ये झाली. मग त्यानंतर मधातल्या पिरियडमध्ये मग मी युट्यूबवर भरपूर व्हिडिओ बघितले एमसीक्यूचेच. एमसीक्यू हा एमसीक्यू पण बघितले आणि असे कोणाकोणा ज्याचे चांगले वाटले थेअरी पण बघितले. म्हणजे मी खूप सारे जवळजवळ कंटिन्यू 2 महिने युट्यूबवर जितकं भेटते तितके बघून घेतले लेक्चर्स. असं कोणी सुटलं नसेल इलेक्ट्रिकलचं, कोणी ओके ओके. माझ्या अंडर गेला नसेल म्हणून खूप सारे बघून म्हणजे घेतले. यांचं मी पाहिलं, म्हणजे आता 2-3 दिवसाआधी मी कोणत्या तरी सरांचं नाव आलं ते सर्च करायला लावलं होतं. यांनी मला ते बरोबर व्हिडिओ काढून दिलेला होता. म्हणजे बऱ्यापैकी यांनी युट्यूबवरचे जे रिसोर्सेस आहेत ते भरपूर. चांगल्यापैकी युज केलेले आहे. म्हणजे बऱ्यापैकी जे जे चांगलं शिकवत आहे हम्म. ते पूर्ण कव्हर करून घेतलेलं युट्यूबवर. हा, मधात वेळ आणि भेटला. यांचे सोर्सेस पण खूप सारे होते आणि ते पोस्टपोन होत राहिली एक्झाम, वेळ भेटत तर गेला. यांनी त्यावाल्या वेळेचा सदुपयोग Utilize केलेला केला. होता. हा. कारण की बघा यांची बुक लिस्ट पण थोडी मोठीच आहे. केंद्रे सरांची बुक आहे, सोबत यूथची पण लावली. एस मध्ये कोणती लावलेली होती? ESC ते मेडीची ESCचे 2 बुक्स आहेत. ESC ओके ओके. एजची नाही लावली, नाही, एज नाही. मेडीजीची हा, ESCची लावली ESC होती. क्वेश्चन्स. ओके ओके. हम्म. ते पण लावले आणि ते जेबी गुप्ता, विके मेहता त्याच्यामधून पण काही एमसीक्यू केले. हा, MCQ. आणि ते केले सोबतच युट्यूब वरून पण बऱ्यापैकी अभ्यास यांनी केलेला आहे. आता हे सांगा, हे तुम्ही म्हणजे जेव्हा क्लासेस होते तेव्हा हा. तुमचा अभ्यास व्हायचा काय, आणि ते हो. क्लासेस किती तास असायचे? आमचे क्लासेस सर 2 वेळ घेत होते. सकाळी पण म्हणजे सकाळी 6-7 वाजता बोलून घेत होते 12 वाजेपर्यंत. ओके. कधी कधी दुपारी पण बोलवत होते, पण एकच टाइम जास्त करून आमच्या सकाळी 7ला बोलवलं तर 10-11-12 पर्यंत चालायचे. म्हणजे जवळपास 5 तास, 4-5 तास. टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही होत होते ना, म्हणून हम्म. नॉन टेक्निकल समजा 2 तास. मग म्हणजे त्याच्यात स्लॉट होतं का? टेक्निकल वेगळं, नॉन टेक्निकल वेगळं. आणि मग बाकी टेक्निकल एकच सर शिकवते? केंद्रे सर, सगळे सब्जेक्ट केंद्रे सर शिकवते. ओके. किती तास राहिले ते? ते आता 2 तास 3 तास वगैरे, म्हणजे 2-3 टॉपिक तास. घेतला टॉपिक संपेपर्यंत. आणि मग त्याच्यानंतर नॉन टेक कोण घेत ते? नॉन टेक्निकल साठी सर होते आम्हाला, अक्षय चोळके सर होते, रिझनिंग घेत होते. मराठी बाळासाहेब शिंदे सर घेत होते. ओके. आणि ऍप्टिट्यूड साठी पाटील सर होते. अच्छा. मग ते 3 तास चालायचे का मग एका मागे एक? नाही का ते एका एक दिवशी दिवस रिझनिंग असतं, मग तेवढा हप्ताभर रिझनिंग. मग ओके. कधी ऍप्टिट्यूड आला तर मग तेवढा हप्ताभर ऍप्टिट्यूड. ओके. टेक्निकल कंटेंट. टेक्निकल कंटिन्यू. ओके. आणि टेक्निकल ते 6 महिन्यात कव्हर झालेलं होतं पूर्ण? हो, पूर्ण. ओके. आणि तेव्हा मग ते क्लासेस झाल्यानंतर मग तिथे रूम वगैरे होती का औरंगाबाद मध्ये? कुठे राहायचे? रूम केली होती आम्ही, तिघे रूम पार्टनर होतो. आम्ही रूम केली. क्लासेस संपले मी घरी आलो. आणि मग ते रूम पार्टनर म्हणजे तिकडलेच होते का डिग्रस? नागपूरचा होता आणि एक चंद्रपूरचा होता. आणि मग ते तुम्हाला क्लासेस मध्येच भेटले होते का? हा, तिथेच भेटले होते. की तुम्ही सोबतच गेले? नाही, तिथेच भेटले होते. आणि मग त्याच्यानंतर क्लासेस वरून आल्यावर मग तुम्ही किती टाइम द्यायचे, का तिथे व्हायचा नाही अभ्यास? क्लासेस मधून आल्यावर नाही, तिथे व्हायचं ना. तिथे सरांनी पहिलेच इन्स्ट्रक्शन दिलं होतं, इथे कमीत कमी तुम्हाला 8 तास स्वतः बसच लागणार. ओके. 8 तास तर सुरुवातीला इतकं नाही, म्हणजे कधी इतका अभ्यास केलेलाच नव्हता ना इंजिनिअरिंग मध्ये. पेपराच्या आदल्या दिवशी करून घ्यायचा, बस झालं तेवढं. इतका अभ्यास नाही. पहिले 1-2 तास असं बसत होतो, मग हळूहळू सवय लागत गेली. मग ते 2-4 तास 6 तास असं लॅब लावली होती तिथे, बसून राहत होतो. म्हणजे पहिले 12 वाजेपर्यंत मग तुम्ही जेवण वगैरे करत असाल, त्याच्यानंतर लायब्ररीमध्ये रात्री पर्यंत, म्हणजे 10 वाजेपर्यंत. रात्री 10 मदत जेवायला संध्याकाळचं. ओके. जेवण करून पुन्हा म्हणजे जवळपास मग ते 10 वाजता जायचे ना 10 वाजता बंद होतं ते लॅब. हो, ते तर रात्रीचा झाला. इथून 12 वाजता जेव्हा जाणार तेव्हा मग इथून जेवण करून निघाला. ओके. तर मग तिथंच म्हणजे 1 वाजता लायब्ररीत पोहोचायचे आणि तिथून 10 वाजेपर्यंत. म्हणजे जवळपास 8-9 तास तस आहे, कारण की 1 तास तिकडला सोडला तर 8 तास तर होतातच ना. तर डेलीचा 8 तास अभ्यास करायचे तुम्ही 6 महिने? मी तिथे क्लासेस होते, तिथे 6-7 तास होत असेल, पण घरी 8 ते 10 तास कंटिन्यू. जेव्हा क्लासेस संपल्यानंतर घरी आलो, घरी 8-10 तास रेग्युलर होत होता. 8-10 तास रेग्युलर, रोजच पेपर होईपर्यंत. ओके. त्याच्यात कसं डिव्हिजन होतं, म्हणजे थेअरी, न्यूमेरिकल्स आणि नॉन टेक्निकल कसे करायचे? नॉन टेक्निकल माझं चांगलंच होतं, क्लासेस मध्ये चांगलं झालं होतं आधीपासून. मी नॉन टेक्निकल असं वेगळं केलं नाही. दर हप्त्यात 2 टेस्ट देत होतो, तर त्याच्यामध्ये जितके नॉन टेक्निकल होत होते तेवढंच, आणि मी टेक्निकलच जास्त करत होतो. ओके. आणि टेक्निकल मध्ये एमसीक्यू जास्त करत होतो मी, कारण थेअरीचे कन्सेप्ट क्लिअर झाले होते आधीच भरपूर. आणि ते टेस्ट वगैरे कोणते द्यायचे?
टेस्ट आमचे ते सरांचेच होते. सर हप्त्यातून 2 दिवस टेस्ट घेत होते ऍपवर. आणि मी टेक्स्ट बुकची पण घेतली होती. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यू म्हणून एक आहे, त्यांचे युट्यूब चॅनल पण आहे, त्याच्यावर खूप चांगले एमसीक्यू आहे. आणि त्यांनी टेस्ट सिरीज खूप चांगले घेतात, त्यांची टेस्ट सिरीज घेतली होती. अजून आता आठवण नाही, इतके 3-4 टेस्ट सिरीज घेतले होते. आणि मग एक क्वेश्चन असं होतं की तुमचं म्हणजे कसं राहते, आता नॉर्मली माहित नाही राहत का, म्हणजे तो कॉन्फिडन्स नाही येत की म्हणजे जोपर्यंत सिलेक्शन नाही होत तोपर्यंत येतच नाही. पण जर आपला टेस्ट सिरीज मध्ये जर आला सपोज रँक वगैरे, तर थोडंफार वाटते नाही आपण पण कॉम्पिटिशन मध्ये आहे, आपलं होऊ शकते. तर मग तुमचे जेव्हा पण तुम्ही टेस्ट देत होते तेव्हा तुमची रँक नेमकी किती येत होती, म्हणजे ऑन एन एव्हरेज वगैरे? रँक वगैरे असं 20च्या अंडर याची टॉप 20च्या. टेक्स्टबुकवर पण? टेक्स्टबुकवर घेतली होती मी, पण टेक्स्टबुकवर जास्त टेस्टच नाही दिल्या. पण केंद्रीय सरच्या याच्यात टॉप केंद्रीय सरचे दर हप्त्यात 2 होत होते, म्हणून तेच खूप होतं आम्हाला. त्याच्यामध्ये टॉप मध्येच राहायचं, टॉप 20 मध्ये. ओके. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी टॉप 20 वगैरे मध्ये होते, असं नाही की खूप महाग होते आणि डायरेक्टली पुढे येऊन गेले. तर यांच्याविषयी जर झालं तर टॉप 20 मध्ये होतेच होते. आणि बाकी म्हणजे हे केंद्रीय सरांचेच घेत होते टेस्ट वगैरे, तर त्याच्यामध्ये टॉप 20 मध्ये होते. बाकी एवढ्या काही यांनी दिलेल्या नव्हत्या, बाकी प्लॅटफॉर्मच्या टेस्ट दिल्या होत्या. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यू वगैरे त्यांच्या दिल्या होत्या, पण रँक वगैरे आता लक्षात नाही. त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी येत असेल ना, टॉप मार्क चांगले होते. ओके. टॉप 100 मध्ये तरी येतच असेल, त्याच्यात एवढं दाखवत नाही. त्याच्यात दाखवत नाही, त्यांच्या ऍपवर दाखवत नाही त्यांनी. ओके ओके. आणखी एक असा क्वेश्चन आहे की नॉर्मली कसं राहते, जेव्हा मुलं अभ्यास वगैरे करतात तेव्हा त्यांची कन्सिस्टन्सी राहत नाही, म्हणजे एखादा दिवस ब्रेक वगैरे राहते. तर तसं तुमचा ब्रेक वगैरे असायचा की स्वतः घ्यायचा, असं काही होतं? ब्रेक वगैरे घेत होतो मी असं, म्हणजे असा डेडिकेटेड दिवस होता की नाही तसं काही नाही. ओकेशनली काही आलं असं? आता जसं मी आता प्रिपरेशन चालू केलं समजा, एप्रिल मध्ये ऍड आली होती ना आपली ट्रान्सकोची, मी फेब्रुवारी मध्ये घरी आलो होतो क्लासेस करून. एप्रिल मध्ये ऍड आली, मग कंटिन्यू तोपर्यंत तर आता ऍड आली होती तेव्हा काही ब्रेक नाही, कंटिन्यू 3-4 महिने अभ्यास केला. मग जुलैमध्ये जशी पोस्टपोन झाली, मग पुन्हा ते म्हटलं आता कधी होईल एक्झाम, तिथं 10-15 दिवस ब्रेक, काहीच नाही केलं. मग अच्छा. मग पुन्हा पहिलेपासून सुरुवात केली. पूर्ण जितके पण आधी वाचलेले पुस्तक होते पहिलेपासून पुन्हा वाचले. मग ते पण संपले. मग युट्यूब सांगितल्याप्रमाणे युट्यूब बघितलं सगळं. तसं करत करत मग दिवाळी वगैरे आलं, मग तिथं असंच ब्रेक 8-10 दिवसाचा ब्रेक घेतला. मग पुन्हा डिसेंबर मध्ये एक्झाम आली. तर जेव्हा ब्रेक राहत जाय तेव्हा म्हणजे कम्प्लीट पूर्ण दिवस ब्रेकच राहा, म्हणजे काहीच नाही वाचे का, म्हणजे काही थोडंफार केलं आणि म्हणजे तेवढा नाही का? नॉर्मली तुम्ही जे म्हणत होता 8 ते 9 तास होतच होता अभ्यास, तर मग जेव्हा तुम्ही ब्रेक म्हणत आहे, सपोज ते 15 दिवस जे म्हटले होते, तर त्याच्यात मग काहीच नाही केलं तर की काही ना काही चालू होतं असं काही? नाही, मी काही बघत नव्हतं तेवढं, कारण मला माहित होतं झालेलं आहे, आता अजून काय करतात ते विचार करत होतो पुढचं. ओके. मग ते नंतर चालू करायचं. मग ते आयटीआय आणि पीसीएमसी जेईचा पण पेपर दिला होता की फक्त अप्लिकेशनच दिले होते? पेपर दिला होता आयटी इन्स्ट्रक्टरचा, आणि पिंपरी चिंचवडचा पण दिला होता. मग त्याच्या रिझल्ट मध्ये म्हणजे कमी मार्क्स आले, आउट ऑफ लिस्ट आहे? पिंपरी चिंचवड मध्ये कमी आले, कारण त्याच्यात कमी आले, आणि आयटी इन्स्ट्रक्टर मध्ये चांगले होते. मला म्हणजे 2 मार्कनी मध्ये त्याच्यामध्ये राहिले सिलेक्शन, 172 होते. पीसीएमसी मध्ये थोडं कमी आले होते. तर मार्क्स नाही आठवत आहे, कमी आले होते त्याच्यामध्ये. आता एक असं क्वेश्चन आहे, सपोज आता बऱ्यापैकी नॉर्मल दिवसात अभ्यास होतेस, म्हणजे करतेस, काही एमसीक्यू लावून घेतले, काही थेरी पाहून घेतली, टेस्ट देऊन दिल्या, पण जे शेवटचे दिवस राहते 15-20 दिवस, जेव्हा म्हणजे हॉल तिकीट येते किंवा मग एक्झाम या दिवशी होणारच आहे, मग त्या दिवसाचं कसं होतं तुमचं शेड्यूल? मी शेवटचे 5 दिवस फक्त रिव्हिजनसाठीच ठेवत होतो, आणि त्याच्या आधीपर्यंत तेच एमसीक्यू करत राहायचे आणि टेस्ट देत राहायचे. आणि रिव्हिजन वगैरे कसं करायचे? मग रिव्हिजन साठी माझ्याकडे माझे नोट्स होते, आणि काही जे असं समजा मी युट्यूबवर जे लेक्चर बघितले, कुठून ऑनलाईन वाचलं, त्याचे स्क्रीनशॉट काढत होतो मी. तसे स्क्रीनशॉट माझ्या फोल्डरमध्ये खूप सारे जमा आहेत, 500-600 स्क्रीनशॉट जमा आहेत. तर ते बघून घ्यायचे, माझे नोट्स वाचून घ्यायचे. नोट्स म्हणजे मी नोट्स काढले, आणखी शॉर्ट नोट्स काढले होते क्लासेसमध्ये, जे नोट्स काढले होते ते अजून अभ्यास करता करता जे पॉईंट मला वाटले ते काढलेले नोट्स, स्क्रीनशॉट. अजून मेडीची हँडबुक होती, आणि वायसीटीचे कॅप्सूल म्हणून बुक येते ते. आणि मग इतकं हे वाचणं झाल्यानंतर युट्यूबवर मॅरेथॉनचे लेक्चर काही जे मला आवडले ते सेव्ह केले होते, ते लेक्चर बघून घ्यायचे. आणि सरांनी ऍपवर काही रिव्हिजनसाठी व्हिडिओ टाकले होते केंद्र सरांनी, ते बघून घ्यायचे. म्हणजे 5-6 दिवस फक्त रिव्हिजन,
शेवटचे पेपरच्या आधी. पण रिव्हिजन म्हणजे थेरी जे करायचे का फक्त जसे MCQ म्हटले आणि हे थेरीचं सपोज तुम्ही करत आहे, ठीक आहे, आणि तुमचे बुक्स असेल थोडी थोडी सगळ्या सब्जेक्टचे, तर नॉर्मली ते म्हणजे मर्जअप नाही करता येत शेवटी, कारण की एक सब्जेक्ट वाचला आणि जेव्हा ते शेवटच्या सब्जेक्ट पर्यंत जाणार तेव्हापर्यंत विसरून जाते. तर मग ते कसे क्लब केले तुम्ही रिव्हिजन मध्ये? म्हणजे रिव्हिजन मध्ये आता तुम्ही म्हणत आहे ना थेरीचे बुक वाचले केंद्रे सरांचे. नाही, मी नोट्स माझे मध्ये लिहिले. नोट्स तेच ना, पण ते थेरीचेच होते ना, थेरीच लिहिली असेल ना. तर असे आपले जे 8 ते 10 सब्जेक्ट आहे ते क्लब कसे केले, म्हणजे ते एका मागे एक वाचायचे, कसे करायचे ते, म्हणजे सगळं तुम्हाला लक्षात कसं राहत? सब्जेक्ट वाईजच वाचत होतं ना. आता पॉवर सिस्टीम घेतलं, पहिले पॉवर सिस्टीम वाचून घ्यायचं. ओके, म्हणजे डेलीचा स्लॉट असायचा का त्याचं वाचायसाठी? हो, डेलीचा म्हणजे रिव्हिजन मध्ये एकाच दिवसात सगळं वाचून घेत होतं ना. आता रिव्हिजन आहे ना ते. पण पूर्ण वाचणं होत होतं का सगळे सब्जेक्ट? एक सब्जेक्ट होतं रिव्हिजनला जास्त वेळच नाही लागत होता मला, पटपट बघून घ्यायचं. ओके, रिव्हिजन लवकर करून घेत होतं, कारण सगळं येतच होतं, माहितच होतं, पटपट वाचायचंच काम होतं. आणि जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये होते, आता थोडं बॅकवर्ड जाऊ, तेव्हा म्हणजे कसं होतं स्टॅटस, म्हणजे बऱ्यापैकी कसे होते तुम्ही स्टुडंट? म्हणजे ऍव्हरेज असतात, म्हणजे टॉप 10 वगैरे मध्ये यायचे का? म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये तो असं नसतं, कारण की बाकी मग नंतर कोविड वगैरे आला तेव्हा. नाही, टॉप वगैरे मध्ये नाही, ऍव्हरेजच होतो. ओके, आणि तुमचं पॉइंटर वगैरे किती होतं तेव्हा? म्हणजे नॉर्मली कसं राहते, जर कमी पॉइंटर वाले स्टुडंट असतील ना त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही राहत, म्हणजे होणार की नाही होणार, कारण की तिथेच कमी होऊन जाते. आणि मग ती गव्हर्नमेंटची एक्झाम आली का कॉम्पिटिशन जास्त, आणि नॉर्मली तुम्हाला माहिती आहे युनिव्हर्सिटीचा जो सिलेबस वगैरे राहतो तो नॉर्मली फिक्स राहतो. मग ते PYQ करून घेतले किंवा मग ते शॉर्ट नोट्स वाचल्या का तिथचं तर निघून जाते, पण मग ते कोणाकोणाकडून ते पण थोडंफार करत नाही किंवा मग तेवढं घेत नाही आणि मग डायरेक्टली जम्प करतात गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये. मग तो कॉन्फिडन्स येत नाही खूप वर्षापर्यंत. तर तुमची काय कंडिशन होती तिथे? बऱ्यापैकी तुम्ही सब्जेक्ट वगैरे किंवा पॉइंटर वगैरे बरा होता का? 2 वर्षामध्ये ठीक होता माझा पॉइंटर. म्हणजे अबाव किती होतं? 8 होतं फर्स्ट इयर मध्ये. 8च्या अबाव की एक्झॅक्ट 8 होता फर्स्ट इयर मध्ये, आणि सेकंड इयर मध्ये 7 पॉईंट समथिंग होता. ओके. आणि मग ते कोविड मध्ये वाढले असेल ना? 9च डायरेक्ट. 9 पॉईंट वरच राहत होते. ओके. आता हे सांगा, तुमच्या घरी कशी कंडिशन होती, म्हणजे गव्हर्नमेंट साठी सपोर्टेड होते की म्हणजे प्रायव्हेट मध्ये, किंवा मग तुम्हाला असं होतं की लवकरात लवकर जॉईन करून घ्यावा असं काही? मला घरच्यांनी म्हटलं गव्हर्नमेंटची प्रिपरेशन कर. आणि तुम्ही जे आधी म्हटलं होतं की ताई म्हटलं होतं, म्हणजे तुमच्या घरी किती जण आहेत? आम्ही एक भाऊ आहे मला, एक बहीण आहे आणि आई आहे. ओके. आणि जे बहीण वगैरे आहे ते मोठी आहे का? बहीण मोठी आहे आणि जॉब वगैरे करते? हो, IT कंपनी मध्ये. तर त्यांनी सजेशन दिलं की IT मध्ये येऊ नको म्हटले. म्हणजे नेमकं काय आहे इश्यू IT मध्ये? IT मध्ये तेच सगळ्यांना माहितच आहे, ताईने सांगितलं पेमेंट कमी राहते, काम खूप जास्त करून घेतात, जॉब सिक्युरिटी नसते IT मध्ये. म्हणून गव्हर्नमेंटचं आपलं चांगलं त्याच्यापेक्षा. ओके, म्हणजे घरून फुल सपोर्ट होता आणि फायनान्शियल असं बर्डन वगैरे नव्हतं की लवकरात लवकर जॉईन करून घ्यावा? असं काही नव्हतं फायनान्शियल बर्डन वगैरे. म्हणजे बऱ्यापैकी सपोर्टेड होतं की गव्हर्नमेंट मध्येच तुम्हाला जायचं होतं. आणि मग बाकी तुमच्या आजूबाजूला कसे होते, म्हणजे सोशल एन्व्हायरमेंट कसं होतं, की तुमच्यावर वगैरे प्रेशर वगैरे तुम्ही फील करायचे का तेव्हा? किंवा काही इन्सिडेंट असे आहे किंवा जे आजूबाजूचे लोक आहे किंवा रिलेटिव्ह आहे त्यांनी तुम्हाला काही म्हटलं होतं, किंवा असं काही इन्सिडेंट झाला आहे का जसं गव्हर्नमेंटचे प्रिपरेशन करायला लागले, किंवा मग जसं आपण डिग्री पास आउट करतो तर नॉर्मली एक्सपेक्टेशन काय राहते की जॉब लागला का, किंवा मग काय करत आहे असं लोक नॉर्मली विचारते. तर तसा काही इन्सिडेंट होता का तुमचा? असा इन्सिडेंट तसं मी खूप लवकर म्हणजे पास आउट झालं एक प्रिपरेशन चालू केलं, आणि मी सांगितलं होतं गव्हर्नमेंट, सगळ्यांना माहित होतं गव्हर्नमेंटची तयारी करताय, ते माहितच होतं सगळ्यांना, म्हणून आणि लवकरच माझं झालं ना सिलेक्शन झालं. सिलेक्शन खूप वर्ष घेतलेच नाही मी, सिलेक्शन लवकरच झालं म्हणून माहित आहे. म्हणजे नॉर्मली लवकर सिलेक्शन झालं तर तुम्ही असं फेस नाही करा, नाही जसं तुमचे इयर वाढेल तर मग कसं हे बर्डन वाढणं चालू होते. म्हणजे लोक विचारायला लागतात ना, एवढ्या दिवसाचा गेलाय कुठे, मग क्लासेस केले, मग पुन्हा आला आणि मग तुम्ही अभ्यासही करत आहे आणि तुम्हाला जर आउटपुट नाही भेटलं तेव्हा ह्या कंडिशन येतात. नॉर्मली यांच्यावर ते कंडिशन आलेच नाही, कारण की लवकरात लवकर सिलेक्शन झाल्याचा हाच फायदा आहे की तुम्ही मेंटली एवढं काही इल होत नाही. आणि जसं तुम्ही टाइम घेत राहाल तर मग थोडेफार असे इन्सिडेंट तुम्हाला तुमच्या समोर येणार. आणि जर तुमच्या आजूबाजूची सोसायटी तेवढी नसली किंवा मग आजूबाजूला कोणी गव्हर्नमेंट मध्ये नसलं तर सिच्युएशन आणखी बेकार होत जाते.
तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हाच फायदा आहे लवकरात लवकर सिलेक्शन घ्यायचं. आता जे 17चे पास आउट आहे, 19चे पास आउट आहे ते पण इथेच आहे आणि हे जे आहे 2021चे पास आउट आहे ते पण येतच आहे. हालाकी हे जे रिक्रुटमेंट आहे ते आधी आहे, फक्त हे थोडं डिले झालं रिझल्ट मध्ये, जॉईनिंग मध्ये, त्यामुळे हे झालं. नाही तर नॉर्मली 23 पर्यंत होऊन जात, 23च्या एंड पर्यंत होऊन जात होती पूर्ण प्रोसेस. पण हे जे रिक्रुटमेंट आहे ते 22चीच आहे. तर एका वर्षात यांनी जे पण आहे याच्यापेक्षा मोठी पोस्ट इथे भेटू नाही शकत एई लेवल पेक्षा. तर हे तर झालेलं आहे. आता तुम्ही आता कसं ड्युरेशन तरी पण खूप मोठीच होती, जवळपास 1-1.5 वर्ष तरी झालेच होते. तर त्यामध्ये काही असं टेन्शन वगैरे आलेलं होतं का, म्हणजे एक्झाम वगैरे, किंवा मग कारण की शेवटी ते डिले वगैरे होतच होते एक्झाम, तर ते कसं हँडल केलं मग? आता टेन्शन येतेच, आता साहजिकच आहे, टेन्शन येतेच आपलं. इतकं म्हणजे कंटिन्यू इतका अभ्यास करायची कधी सवय नव्हती, पण मी कधी असं म्हणजे टेन्शन घेतलं नाही. कारण असं म्हणजे तसं काही आलेलंच नाही, म्हणजे असं काही फील केलेलंच नाही का टेन्शन वगैरेचा पार्ट? टेन्शन येते, पण मी जास्त पॉझिटिव्ह म्हटलं, ते टेन्शन घेऊन काही अर्थच नाही. आपलंच हे म्हणजे बऱ्यापैकी तुमच्याकडे होतच की 5-6 महिने तिकडे गेले आणि 6 महिने झाल्यानंतर तुम्ही क्लासेसहून आल्यानंतर डायरेक्ट ट्रान्सकोची रिक्रुटमेंट आली आणि मग तुम्ही त्याच्या मागेच लागले असेल. मागेच लागलं. तेवढा म्हणजे विचार करायचा. हा टेन्शनचा पार्ट कधी येते, सपोज एखादी रिक्रुटमेंट आली, रिकामा वेळ असला की ह्यूज आली आणि त्याच्यानंतर 1-1.5 वर्ष काही रिक्रुटमेंटच नाही मेजरवाली, आणि मग त्याच्यात तुमचं आली रिक्रुटमेंट पण आली पण त्याच्यात वॅकन्सीज नाही, आणि मग तुमचे सिलेक्शनचे चान्सेस कमी, आणि त्याच्यातही तुमच्या म्हणजे कंटिन्युअसली 2-3 एक्झाम मध्ये सिलेक्शन नाही झालं, इव्हन तर तुमचा म्हणजे प्रिपरेशन स्ट्रॉंग आहे, तर मग ते टेन्शन वाला पार्ट येणं चालू होऊन जाते. आता यांच्या कंडिशन मध्ये कसं झालं, पासआउट झाले, त्यानंतर क्लासेसला गेले, डायरेक्ट रिक्रुटमेंट आली, आणि त्याच्यानंतर दुसरी रिक्रुटमेंट आली. तर 2 रिक्रुटमेंट होत्या आणि मग एका याच्यात नाही झालं, दुसऱ्या याच्यात होऊन गेलं. तर त्यामुळे एवढा काही प्रेशर किंवा टेन्शन वाला भाग होताच नाही. आता हे झालं. आता एक क्वेश्चन असा आहे की काही टॉपिक तुम्ही सांगू शकता काय हे टॉपिक करायचेच आहे, काही आठवत असेल तर? आता येणाऱ्या ट्रान्सकोसाठी किंवा या कोणत्याही टेक्निकल एक्झामसाठी असं स्पेसिफिक आता एकच सब्जेक्ट करा म्हणून तर नाही म्हणणार मी, सगळे सब्जेक्ट करायला पाहिजे. कारण असं ट्रान्सको मध्ये मोस्टली पॉवर सिस्टीमवर फोकस राहते. मागच्या एक्झाम मध्ये जास्तीत जास्त 50 पैकी 30-35 पॉवर सिस्टीमवरच होते. आणि पण तरी मग जनको मध्ये बघितलं, सगळ्यांना वाटलं पॉवर सिस्टीम मशीनवरच जास्त येणार, पण जन्कोचा पेपर कसा आला पण बघितलं, सगळे क्वेश्चन सगळे मिक्स आले, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टवर 2-2, 3-3 प्रश्न आले. असंही होऊ शकते, IBPS आहे, काही सांगता येत नाही. म्हणून आपण सगळे सब्जेक्ट करायला पाहिजे, पण आपले कोर सब्जेक्टवर त्याला जास्त फोकस करायचं. पॉवर सिस्टीम, मशीन, मेजरमेंट, नेटवर्क आणि बेसिक इलेक्ट्रिकल, पहिले हे 5 सब्जेक्टवर जास्त फोकस करायचं, आणि मग इलेक्ट्रॉनिक्सचे सब्जेक्ट घ्यायचे. तुम्ही सेंट्रलच्या एक्झाम दिलेल्या होत्या का? नाही, सेंट्रलच्या नाही दिल्या. म्हणजे तुम्ही फक्त ह्या 4च एक्झाम दिल्या ज्या आधी मेन्शन केलेल्या? 4 एक्झाम दिल्या, सिलेक्शन झालं, मग कोणतीच एक्झाम नाही दिली. ओके. जसं तुमचं आता सिलेक्शन वगैरे झालेलं होतं, मग घरची रिॲक्शन कशी होती? म्हणजे जे आता मुलगा लवकरात लवकर लागला, आणि मग बाकीच्या लोकांचं काय रिॲक्शन होती तेव्हा तिथे कसं माहोल होता जेव्हा सिलेक्शन झालेलं होतं? आपला रिझल्ट म्हणजे संध्याकाळच्या टाइमला लागला. रात्री मला 8 वाजता माहित पडलं. मी त्या दिवशी इकडे नागपूरला गेलो होतो. म्हणजे माझ्या भावाचा पेपर होता, त्याच्यासोबत आलो मी. रात्री थोडं लेटच आलो, मला माहित नव्हतं रिझल्ट लागला होता म्हणून. थकून होतो, कारण आदल्या दिवशी निघालो होतो आम्ही, रात्री झोप नव्हती. म्हटलं आता जेवण करून डायरेक्ट झोपूनच जावं म्हटलं. मी झोपायला गेलो, मोबाईल मध्ये बघितलं तर ते रिझल्ट लागलेला होता, आणि त्याच्यात मग चेक केलं तर माझं नाव होतं सिलेक्शन लिस्ट मध्ये. आणि मग तसंच झोपच उडाली माझी. मग तसंच म्हणजे आईला वगैरे सांगितलं, आई, बहीण, भाऊ घरीच होते, त्यांना सांगितलं, सगळे एकदम खुश झाले. म्हणजे तेव्हा तुम्ही नागपुरात होते, रिझल्ट लागले की नाही, घरी आलो होतो. म्हटलं थकून होतो. तिकडून आल्यावर जेवण करून झोपा म्हटलं, आणि मोबाईल बघितला, तर मग तेव्हा रिझल्ट लागलेला होता. तेव्हा मग सगळं जेव्हा नाव दिसलं, मग तेव्हा मग ते पेढे दुसऱ्या दिवशी वाटले मग. आणि आजूबाजूचे बऱ्यापैकी सगळे खुश झाले. तर आपण आता शेवटच्या स्टेप मध्ये आलेलो आहे. आता तुम्ही पण पुढच्या एक्झाम साठी प्रिपेअर करतच असाल, जसं BMC JEE किंवा मग महाट्रान्सको AE वगैरे. तर आता जे ऍस्पिरंट आहे आपले, जे हे व्हिडिओ पाहत आहे, त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील? कारण की आता तुम्ही तो जो फेज आहे तो पुढे आलेला आहे, त्या फेजच्या काही लोक तिथेच आहे त्या फेज मध्ये प्रिपरेशनच्या, तर त्यांच्यासाठी सल्ला कोणता राहील जेणेकरून लवकरात लवकर ते सक्सेस अचीव्ह करत?
आता माझा एकच सल्ला राहील की आता तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामच्या प्रिपरेशनसाठी आता आलेले आहात, तर आपण एकदम विचार आपले पॉझिटिव्ह ठेवायचे. सिलेक्शन होईल नाही होईल याचा विचार नाही करायचा. मी तर असं कधी केला नव्हता. म्हणजे आपण अभ्यास करत आहोत, आपण आपलं 100% द्यायचं आणि आपलं सिलेक्शन होणारच, हेच विचार नेहमी करत होतो मी. आणि निगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहायचे. आणि तुमचं जिथे कुठे टाइमपास होत असेल, सोशल मीडिया वगैरे कुठं आणखीन जिथे जिथे तुमचा टाइम वेस्ट होत असेल, ते सगळ्या गोष्टी बंद करून टाकायच्या. म्हणजे जोपर्यंत सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येत नाही तोपर्यंत फक्त अभ्यास, आपली झोप, जेवण वगैरे आणि थोडंफार आपण हेल्थ वगैरेवर लक्ष द्यायचं, मेडिटेशन वगैरे करायचं. आणि हे एक सायकल कंटिन्यू राहू द्यायची जोपर्यंत आपल्या सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येत नाही. कन्सिस्टंटली एकदम अभ्यास करत राहायचं आणि नक्कीच तुमचं सिलेक्शन होणारच इतकं केलं तर. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणखी पण आपण नवीन पॉडकास्ट घेत राहू यानंतर पण. आणि आय होप तुम्हाला हा पॉडकास्ट नक्कीच आवडला असेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.